नमस्कार, शिल्पास कुकिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघूया संक्रांत स्पेशल तिळाची कुरकुरीत वडी. तर आपण त्यासाठी साहित्य इथे घेतलेलं आहे गूळ आणि तीळ. तर गूळ आपण पहिले 1 वाटी बारीक चिरून घेऊया. बघा तुम्ही, मी गूळ इथे बारीक करून घेत आहे. म्हणजेच आपल्याला जेव्हा पाक करतो तेव्हा गुळामध्ये पाकामध्ये गुठळ्या राहणार नाही. तर 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ इथं बारीक चिरून घेतलेला आहे. चला गॅसवर आपण कढई ठेवून घेऊया आणि 1 चम्मच तूप आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. तूप छान मेल्ट होत आहे. तूप मेल्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1 वाटी पिसून घेतलेला गूळ टाकू आणि आपल्याला याच्यामध्ये फक्त 1 ते 1.5 चम्मच छोटा पाणी टाकायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण पोलपाटला तूप लावून घेऊया, म्हणजे वडी करताना चिटकणार नाही. आपल्या वड्या छान निघून येतील. बघा, गूळ छान मेल्ट होत आहे, अजून झालेला नाही. आता गूळ आपला हळूहळू मेल्ट होत आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. गूळ छान मेल्ट होऊन त्याला बबल्स आलेले आहे, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. तरी आपण एका छोट्या बाउलमध्ये पाणी घेऊन थोडं मिश्रण याच्यात घेऊन छान त्याची गोळी बनते का नाही ते बघूया. छान गोळी तयार झालेली आहे, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. तर 1 वाटी तीळ मी याच्यात टाकते. हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. आणि हो, मी तीळ आधीच भाजून घेतलेले होते, त्याच्यामध्ये ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. तर बघा, मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता आपण या मिश्रणाला तूप लावलेल्या पोलपाटवर काढून घेऊ आणि बेलनला सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊन छान असं पातळ आपल्याला तिळाची वडी लाटून घ्यायची आहे. मग तुम्ही आणि गरम असतानाच आपल्याला त्याचे वडीचे काप टाकायचे आहे, म्हणजे थंड झाल्यावर आपल्याला हवा तसा आकार देता येणार नाही. तर बघा, मी याला आकार देऊन घेते. थोडं थंड झाल्यावर आपल्या वड्या आरामशीर निघतात. साईडचा भाग आपण बाजूला करून घेऊ. बघा, आपलं वडी थंड झालेली आहे आणि मी एक एक करून इथं काढून घेते. खूपच क्रंची आणि कुरकुरीत अशी आपली तिळाची वडी झालेली आहे. तर संक्रांत स्पेशल तुम्हाला ही तिळाची वडी आवडली असल्यास नक्की ट्राय करा आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.